नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत जावरे पाटील तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहे। मी आज पिंपळनेर या ठिकाणी आहे। संत निळोबाराय महाराजांच्या दिंडीचं पालखीचं आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे। पिंपळनेर या ठिकाणाहून ही दिंडी ही पालखी निघालेली आहे आणि टाळ मृदंगाच्या जय घोषामध्ये एकदम विठुरायाचं भजन करत, पांडुरंगाचं भजन करत ही वारी ही दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करू राहिलेली आहे। आपण पाहताय दोन्ही बाजूने हे बाल वारकरी टाळ मृदंगाच्या घोषामध्ये पंढरपूरकडे निघालेले आहेत। या ठिकाणी रांगोळ्या सडा टाकून यांचं स्वागत करण्याचं काम या गावकऱ्यांनी केलेलं आहे। या ठिकाणावर ही दिंडी संत निळोबारायांची पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना या दिंडीमध्ये जवळपास 71 दिंड्या आहेत निरनिराळ्या गावच्या आणि 71 दिंड्या आज पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत। आपण पाहू शकता हा हजारोंचा जनसमुदाय हा लाखांवर जाणार आहे या दिंडी शेवटचा टप्पा। अशा सणही सुद्धा या ठिकाणी आहे। लोक मोठ्या आनंदाने नाचून या दिंडीच्या प्रस्थानामध्ये सहभागी झालेले आहेत। पाठीमागे आता या मुख्य दिंडी आहे। या दिंडीच्या पाठीमागे 71 पालख्या आहेत। आपण पाहू शकता हे सर्व दृश्य श्री क्षेत्र पिंपळनेर देवस्थान येथून निघालेल्या श्री संत निळोबाराय महाराज दिंडीची पालखी सोहळ्याची आहेत। या ठिकाणी बालवारकरी टाळ मृदुंगाच्या जय घोषामध्ये दिंडीच्या प्रस्थानासाठी आलेले आहेत। दिंडीच्या पाठीमागे 71 पालख्या दिंड्या विविध गावांना आलेल्या आहेत। आपण पाहू शकता अतिशय सुंदर असं भजन करत हे वारकरी पंढरपूरकडे निघालेले आहेत। महिला भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे। पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त आहे। पारनेर पोलीस, अहिल्यानगर पोलीस या दिंडी सोहळ्याबरोबर पंढरपूर पर्यंत प्रस्थानासाठी असणार आहे। आकर्षक अशी बैलजोडी या रथाला जोडलेली आहे। हरिभक्तपरायण डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ या रथाचं संत निळोबारायांच्या सारथ्य करत आहेत। संत निळोबारायांच्या या दिंडीसाठी प्रशासनाने सर्व अशी जय्यत तयारी केलेली होती आणि राज्यमंत्री नाईक साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीनाथ दाते सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही दिंडी संत निळोबारायांची पालखी प्रस्थान या पिंपळनेर या ठिकाणी झालेलं आहे। ही दिंडी क्रमांक 1 आहे। ही दिंडी क्रमांक 2 आहे। अशा 71 दिंड्या यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। 71 दिंड्या या ठिकाणामध्ये प्रस्थान केलेलं आहे। डोक्यावरती तुळशी माळा, डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन काही महिला भाविक यामध्ये सहभागी झालेले आहेत। अतिशय भक्तिमय आणि आनंदमय सोहळा या ठिकाणी चाललेला आहे पंढरपूरकडे। अतिशय आनंदात भजन करत हे सर्व वारकरी मोठ्या उत्साहामध्ये दिंडी पंढरपूरकडे चाललेले आहेत। दिंडी क्रमांक 10 या ठिकाणी आहे। शेवटच्या दिंडीपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न राहील।
सर्व दिंड्या मोठ्या आनंदात उत्साहामध्ये या ठिकाणी या संत निळोबारायांच्या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत। आषाढी एकादशी पर्यंत या दिंड्या पंढरपूर पर्यंत पायी चालणार आहे। त्यांची सर्व सुविधा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। प्रस्थान सोहळ्याच्या दरम्यान उपस्थित मंत्री महोदय आमदारांनी या ठिकाणी जिल्हाधिकारी सीओ SP साहेब सर्वांनी याची ग्वाही दिलेली आहे। सर्व प्रकारच्या सुविधा या दिंडीला देण्यात आलेल्या आहेत। आरोग्य असेल, पाणी पुरवठा असेल, जेवण असेल, काही अडचण असेल तर दिंडी सोहळ्यामध्ये या ठिकाणी या सुविधा देण्यात आलेल्या आहेत। संपूर्ण दिंड्या दाखवण्याचा आपण हा प्रयत्न करूया। संपूर्ण या दिंडी सोहळ्याच्या दरम्यान पंढरपूर पर्यंत जाताना आपण यावर्षी अनेक दिंड्यांना भेट देणार आहे। अनेक दिंड्यांचं प्रस्थान आपण पाहणार आहे। दिंडी क्रमांक 27, 28 विविध गावच्या दिंड्या या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। काही दिंड्या पुढे आल्यानंतर सहभागी होणार आहे। या ठिकाणी आणखी दिंड्या या ठिकाणी सहभागी होणार आहेत। आपण पुढे जाऊया, सगळ्यात पुढे, आणि याचं प्रक्षेपण दाखवण्याचा प्रयत्न करूया। पुढे जाऊया आणि आणखी एक ठिकाणी आपण आणखी एका ठिकाणी उभं राहून संपूर्ण दिंड्या दाखवण्याचा प्रयत्न करूया। सर्वांनी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि या संपूर्ण आषाढी वारीचं प्रक्षेपण जिथे दाखवून त्या ठिकाणी ते पाहत राहा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।